दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेला बंगला रिकामा करण्यासाठी बिल्डराच्या बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करणाऱ्याला सुपारी देण्यात आली। त्यांचा बंगला खाली करण्यासाठी 4 ते 5 संशयित एका बंगल्यात दाम्पत्य राहत होतं। तो बंगला खाली करण्यासाठी प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि जबरी लूटही करण्यात आली। मात्र गुन्हे शाखा युनिट 1च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकासह तांत्रिक विश्लेषणानुसार गुन्ह्याचा तपास करून उकल करण्यात आली आणि संशयित बिल्डर अजित प्रकाश पवार यांच्यासह दोघांना अटक करण्यात आली। याबाबत पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सविस्तर माहिती दिली। अंतर्गत गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कॉलेज रोडवर 16 एप्रिलच्या रात्री 10:30 वाजता एक रॉबरी झालेली होती। एका बंगल्यामध्ये ज्या ठिकाणी एक वृद्ध दाम्पत्य राहते, तर त्या ठिकाणी काही गुन्हेगार घुसलेले होते आणि त्यांनी त्यांची ज्वेलरी तसेच त्यांचे डॉक्युमेंट्स हे लंपास केले आणि त्याचबरोबर त्यांना हा बंगला आपण खाली करावा यासाठी त्यांनी दमदाटी केलेली होती। तर या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नाशिक शहर क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि अंमलदार पूर्ण जोमाने कामाला लागलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जे गुन्हेगार हा गुन्हा करायला गेले होते, त्याचबरोबर जो बिल्डर डेव्हलपर ही जागा खाली करून घेण्याच्यासाठी ज्यांनी हे क्रिमिनल तिकडे पाठवले होते, त्या दोघांनाही अटक केलेली आहे आणि संपूर्ण मुद्देमाल जो आहे म्हणजे त्यांचे पासपोर्ट्स असतील, आधार कार्ड्स, पॅन कार्ड्स आणि बाकी जो मुद्देमाल आहे तो त्यांनी रिकवर केलेला आहे। त्याबद्दल मी क्राईम ब्रांच युनिट 1, ACP क्राईम, DCP क्राईम व आमचे 2 अंमलदार ज्यांनी हे डिटेक्शन केले, आझम आणि अप्पा पानवड यांचे मी अभिनंदन करतो। सदर पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस सहाय्यक आयुक्त सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, API तोडकर आदी उपस्थित होते। प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।